तालुक्यातून एक अत्यंत थरारक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे। रोहा तालुक्यातील निडी गावामध्ये एका तरुणाने आपल्याच प्रियसीचा निर्घृणपणे गळा आवळून खून केला आणि त्यानंतर स्वतःही त्याच खोलीमध्ये गळफास लावून आपलं जीवन संपवलं। या दुहेरी मृत्यूच्या सत्रामुळे संपूर्ण रोहा शहरासह परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे। 15 जूनच्या रात्री घडलेल्या या थरारामुळे निडी गावावर शोककळा पसरली आहे। रोहित जनार्दन पाटील वय 27 आणि तन्वी गणेश ताडकर वय 20 अशी या मृत पावलेल्या प्रेमी युगुलकांची नावं आहेत। एका बंद घराची साफसफाई करण्यासाठी गेलेल्या या दोघांमध्ये नेमकं असं काय घडलं की त्याचं रूपांतर थेट हत्येमध्ये आणि आत्महत्येमध्ये झालं, याचा आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत। नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहतायत LS मराठी। पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार रोहित पाटील आणि तन्वी ताडकर हे दोघेही रोहा तालुक्यातील निडी गावचे मूळ रहिवासी आहेत। या दोन्ही कुटुंबाचे एकमेकांशी कौटुंबिक संबंध होते। तसेच रोहित आणि तन्वी यांच्यात गेल्या काही काळापासून प्रेम संबंध सुरू असल्याची चर्चा आहे। निडी गावातीलच रहिवासी असलेले लक्ष्मण दुर्गाजी गडेकर यांचं कुटुंब सध्या नोकरी आणि व्यवसाय निमित्त मुंबई येथे स्थलांतरित झाले, त्यामुळे त्यांचे निडी गावातील घर बहुतांश वेळा बंदच असतं। या बंद घराची देखरेख आणि वेळोवेळी साफसफाई करण्याची जबाबदारी स्थानिक पातळीवर रोहित आणि तन्वी यांच्याकडे किंवा त्यांच्या परिचितांकडे सोपवण्यात आली होती। 15 जूनला नेहमीप्रमाणे या बंद घराची साफसफाई आणि अंतर्गत व्यवस्था पाहण्याच्या निमित्तानं रोहित आणि तन्वी हे दोघेही त्या ठिकाणी गेले होते। दिवसभर सर्व काही सुरळीत सुरू होतं, मात्र रात्रीच्या सुमारास अचानक त्या दोघांमध्ये कोणत्या तरी कारणावरून तीव्र वाद सुरू झाला। हा वाद केवळ शाब्दिक पातळीवर मर्यादित राहिला नाही, तर तो अत्यंत टोकाला गेला। प्राथमिक अंदाजानुसार प्रेमसंबंधातील अंतर्गत मतभेद, संशय किंवा भविष्यातील लग्नाचा विषय यावरून त्यांच्यात हा मोठा वाद झाला असावा अशी शक्यता वर्तवली जाते। या वादादरम्यान रोहित पाटील याच्या डोक्यात प्रचंड राग गेला। रागाच्या भरात स्वतःवरील ताबा सुटल्यानं रोहितनं घरातच उपलब्ध असलेल्या एका नायलॉनच्या दोरीचा वापर केला। त्याने कोणताच विचार न करता तन्वीच्या गळ्याभोवती नायलॉनची दोरी आवळली। तन्वीने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असण्याची शक्यता आहे, परंतु रोहितच्या शारीरिक शक्तीपुढे तिचा निभाव लागला नाही। गळा आवळल्यामुळे श्वास कोंडून तन्वीचा जागीच वेदनादायक मृत्यू झाला। अवघ्या 20 वर्षांच्या तन्वीचा मृतदेह जमिनीवर पडल्यानंतर रोहितला आपण काय करून बसलो याची जाणीव झाली असावी। प्रियसीचा मृतदेह समोर पाहिल्यानंतर रोहित प्रचंड घाबरला आणि आपण आता कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकत नाही, तसंच समाजात तोंड दाखवण्यास जागा उरली नाही या भीतीनं त्याला ग्रासलं। केलेल्या कृत्याचा पश्चाताप आणि पोलिसांच्या कारवाईची भीती या दोन्ही कारणांमुळे रोहितनं स्वतःला संपवण्याचा अत्यंत टोकाचा निर्णय घेतला। ज्या नायलॉनच्या दोरीने त्याने तन्वीचा जीव घेतला होता, त्याच प्रकारच्या दोरीचा वापर करून त्याने घराच्या हॉलमधील छताच्या पंख्याला गळफास लावून घेतला। काही मिनिटातच रोहितचाही फासावर लटकल्याने मृत्यू झाला। एकाच बंद खोलीत काही तासांच्या अंतरानं 2 तरुण जीव संपल्यामुळे संपूर्ण निडी गाव सुन्न झालंय। 15 जूनला रात्री उशिरापर्यंत रोहित आणि तन्वी हे दोघेही आपापल्या घरी न परतल्यामुळे आणि त्यांच्याशी कोणताही संपर्क होत नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी शोध सुरू केला। ते दोघे लक्ष्मण गडेकर यांच्या बंद घराकडे गेले असल्याची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबियांनी त्या घराकडे धाव घेतली। घराचे दरवाजे आतून बंद होते आणि आतून कोणताही प्रतिसाद येत नव्हता। संशयास्पद परिस्थिती पाहून खिडकीतून किंवा दरवाजाच्या फटीतून आत डोकावलं असता आत धक्कादायक दृश्य पाहायला मिळालं। तन्वी जमिनीवर मृतावस्थेत पडली होती, तर रोहित पंख्याला लटकलेल्या स्थितीत होता। हा भयानक प्रकार उघडकीस येताच नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी तात्काळ रोहा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला। घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी प्रसाद गोकुळे, रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती पाटील आणि त्यांचा संपूर्ण पोलीस स्टाफ तसेच गुन्हे अन्वेषण शाखेचे कर्मचारी रात्रीच घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी रात्रीच्या अंधारातच घराचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला। घटनास्थळाची परिस्थिती पाहता हा पहिल्यांदा खून आणि नंतर आत्महत्या असल्याचा स्पष्ट संशय पोलिसांना आला। पोलीस पथकानं रात्रभर घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली। घरातून फॉरेन्सिक टीमच्या मदतीनं काही पुरावे आणि ठसे गोळा करण्यात आले आहेत। त्यानंतर दोन्ही मृतदेहांचा रीतसर पंचनामा करण्यात आलाय। दोन्ही मृतदेह मध्यरात्रीनंतर रोहा उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले। डॉक्टरांच्या प्राथमिक अहवालानुसार तन्वीचा मृत्यू गळा आवळल्यामुळे श्वास गुदमरून झालाय, तर रोहितचा मृत्यू गळफास घेतल्यामुळे झाला असल्याचं स्पष्ट झालंय। या प्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात रोहित पाटील याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या मृत्यूनंतरची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे। या दोघांमध्ये नक्की कोणत्या कारणावरून वाद झाला होता
त्यांच्यात आधीपासून काही वाद सुरू होते का की काही तात्कालिक कारणावरून हा प्रकार घडला, याचा शोध घेण्यासाठी पोलीस आता या दोन्ही मृत तरुणांच्या मित्रपरिवाराची आणि नातेवाईकांची चौकशी करतायत. त्यांच्या मोबाईलची कॉल डिटेल्स आणि चॅट्स देखील तपासले जात आहेत, जेणेकरून या हत्येमागील मूळ कारण समोर येऊ शकेल. या धक्कादायक बातमीमुळे रोहा शहर आणि ग्रामीण भागातील तरुण पिढीमध्ये आणि पालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. प्रेमसंबंधातून निर्माण होणारा राग आणि टोकाचं पाऊल उचलण्याची वाढती प्रवृत्ती यावर आता समाजमनातून चर्चा सुरू झाली आहे. ऐन तारुण्यात दोन कुटुंबाचे मुख्य आधार असलेले तरुण अशा प्रकारे संपल्यामुळे निडी गावातील प्रत्येक नागरिक हळहळ व्यक्त करतायत. रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारुती पाटील आणि त्यांचा स्टाफ या संपूर्ण प्रकरणाचा पुढील कायदेशीर आणि तांत्रिक तपास अत्यंत वेगाने करतात. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.